कोरटकर नावाचा ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल तसे संभाजी महाराजाबद्दल खूप वाईट पद्धतीने बोलला। संभाजी महाराजाला तो आयशी बोलला। महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कोरटकर व सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी। महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्याबद्दल काही समाजकंटक व्यक्तीकडून वारंवार अपशब्द वापरले जात आहेत। त्यातीलच प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषाबद्दल काढलेले अपशब्द व समाजात तेढ निर्माण होईल असे केलेले वक्तव्य यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी समाज बांधवांकडून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आलेले आहे। महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारे सोलापूरकर आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आणि महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा निषेध मोर्चाकडून साखळी उपोषण करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आलेला आहे। निवेदनावर देशमुख सर, मुरलीधर गव्हाणे, संतोष शिवभगत, भीमराव कांबळे, राजू येंगडे, वाघमारे सर, तातेराव खाडे, गजानन मोरे, मुंजाजी कदम, मारुती कोरडे, गौतम खंदारे, प्रकाश खाडे, सुनील गजबार, भास्कर सूर्यवंशी, गंगाधर माटे, शिवाजी गाडगे आदी बांधवांच्या स्वाक्षरी आहेत। आज जे आता माननीय तहसीलदार मॅडम यांना आपण जे निवेदन दिलेलं आहे, कालची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे। प्रसिद्ध विचारवंत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सरांच्या बाबतीत ह्या म्हणजे नतद्रष्ट माणसानं जे फोनवर शिवीगाळ केली आणि महापुरुषांची बदनामी, महापुरुषांच्याबद्दल त्यानं जे वक्तव्य केलं ते या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे शोभणारं नाही। मुळात हे RSS प्रणित हे लोक असल्यामुळं ह्यांना या महापुरुषांच्या बदनामीचं त्यांनी षडयंत्र त्यांचं तयार आहे। महापुरुषांची बदनामी करायची आणि त्यांच्या ज्या कार्याचा लेख आहे तो लेख खाली कसा आणायचा अशा पद्धतीचे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ आपलं निर्माण करणं, समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये भावना असणाऱ्या, चांगल्या भावना असणाऱ्या कलुषित करणं असं षडयंत्र त्यांचं चालू आहे। आणि हे षडयंत्र आम्ही आमच्या या सर्व संघटनाच्या आपल्या वतीनं भारत मुक्ती मोर्चा असेल, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल व इतर सर्व बहुजन विचारसरणीच्या सर्व आमच्या ज्या संघटना असतील ह्या संघटना आता गप्प बसणार नाहीत। सरकारनं जर वेळीच पावलं नाही उचलली तर आम्ही बरोबर याला ठेचून याचं तोंड बंद केल्याशिवाय राहणार नाहीत। पण सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे। बघा, इंद्रजित सावंत सरांना त्यानं शिवीगाळ केली। इंद्रजित सावंत सर म्हणत होते त्या संभाषणामध्ये की बाबा आमची ही वैचारिक लेवल चांगली आहे, आम्ही अशी शिवीगाळ म्हणजे करू शकत नाही, तरी तो शिव्या देत होता, स्वतः वैयक्तिक शिव्या देत होता, या थोर महापुरुषांना सुद्धा शिव्या देत होता। तरीसुद्धा या शासनानं त्याच्या घरासमोर पोलीस फौजफाटा म्हणजे उभा केला आहे। म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था या देशामध्ये झाली आहे। आज 80 दिवस होऊन गेले, त्या मस्साजोगच्या सरपंचाची आत्मा मारलं, त्यांना खून केला, त्याचा मारेकरी सापडत नाही। कालचं पुण्यातलं प्रकरण बघा, पुण्यातून तो बलात्कारी माणूस म्हणजे पळून जातो। हे सगळं या राज्यामध्ये अंधाधुंदी कारभार चालला आहे। त्यामुळं हे सरकार एकदम म्हणजे काम करण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही। या सरकारमध्ये आनागुंदी कारभार चालू आहे। कालच एक आमदार म्हणतो की मंत्रालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही, त्यांचाच आमदार म्हणतो सत्तेतला। किती दुर्दैवाची गोष्ट आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हाणून पाडायच्या असतील तर आता आम्ही बहुजनातल्या लोकांनी जागं झालं पाहिजे। तुकाराम महाराज म्हणाले होते, उठा जागे व्हारे आता। अरे तुम्ही जागं झालं पाहिजे। तुम्ही आता सगळ्या डोक्यातली खाण बाहेर काढून आपण ह्या सगळ्या लोकांनी यांच्या मागं लागलं पाहिजे। आज ते शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलले, उद्या बाबासाहेबाबद्दल बोलतील, उद्या अण्णाभाऊ साठेबद्दल बोलतील, कारण यांना खरा इतिहास आता ऐकायची यांची पात्रता राहिलेली नाही। म्हणून खरा इतिहास मानणाऱ्या लोकांना धमक्या देणं, त्यांना मारून टाकण्याची धमकी देणं, जीवे मारण्याची धमकी देणं हा अदखलपात्र गुन्हा आहे। शासनानं त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। म्हणजे शासन त्याला खेळवायला त्याच्या दारासमोर एवढा पोलीस फौजफाटा देण्याचं कारण का हो?
तो का मोठा एखादा आपला विचारवंत आहे का? मूर्ख माणूस आहे तो. अशा शिव्या देणं ही चांगली गोष्ट नाही. महाराष्ट्राला हे शोभणार नाही. म्हणून आम्ही आज हे फक्त निवेदन दिलेलं आहे. येत्या काही दिवसात जर त्याला अटक नाही झाली तर वसमत बंद करू, जिल्हा बंद करू, महाराष्ट्र बंदची हाक देऊ, अशी मी सर्वांना याचं आपलं आव्हान म्हणजे आपलं करणार आहे. शासनाला सुद्धा आव्हान करणार आहे. तुम्ही ताबडतोब याचा बंदोबस्त केला पाहिजे. धन्यवाद. हे पहा, महाराष्ट्रामध्ये आता सतत वारंवार महापुरुषांची बदनामी करण्याचं कारण तर या देशावर सध्या RSSची सत्ता आहे आणि ही RSSचे लोक आपल्या महापुरुषांची बदनामी सतत करत राहतात. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी साहेब यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांची खूप मोठा अपमान केलेला आहे, परंतु त्यांच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यानंतर मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा 6 महिन्यामध्ये पुतळा पडला. हा पुतळा पडण्याचं कारणसुद्धा म्हणजे महापुरुषाची बदनामी करणं हाच आहे. त्यानंतर तो राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो की ते माफी मागून पळून गेले. त्याच्यानंतर कालचं हे प्रकरण आहे. हा कोरटकर नावाचा ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल तसे संभाजी महाराजाबद्दल खूप वाईट पद्धतीने बोलला. संभाजी महाराजाला तो आयशी बोलला. तसेच जर आम्ही नसतो, ब्राह्मण लोक जर नसतो तर तुमचं राज्य उभं राहत नव्हतं, अशा पद्धतीची तो भाषा बोलला. म्हणून अशा पद्धतीनं हे लोक RSSचे लोक, ब्राह्मण लोक आपल्या देशातील महापुरुषांना वेळोवेळी बदनाम करतात. म्हणून कालचं आपले जे काही इतिहासकार आहेत त्यांना फोन कॉल करून त्यांनी जीव मारण्याची धमकी दिली. ब्राह्मणाबद्दल तुम्ही बोलू नका असं म्हणला. या देशामध्ये ब्राह्मणाची सत्ता आहे, ब्राह्मणाचं राज्य आहे असं म्हणला. म्हणून या ब्राह्मणांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेडियर आणि मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत.